नमस्कार मित्रांनो. तर ही आपण अशी मका लावली होती. मक्यामध्ये मी एक व्हिडिओ बघितला होता मधी, तर तो मला इंस्टाग्रामवर आला होता. त्यामुळे थायलंडमध्ये मक्यामध्ये मिरची लावली जाते. तर असंच इथं सेम एक मिरचीचं झाड इथं आलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. हे मिरचीचं झाड आहे, म्हणजे आपल्या इथं बी मक्यामध्ये मिरची येऊ शकते. हे बघा, आता ह्याला फुलं बी चालू झाली ती, पण उत्पन्न किती निघतं काय ह्याचं काय माहीत नाही आहे. पण एक पीक काढून ह्याच्यामध्ये मिरची बी घेऊ शकतो. हे बघा, इथं असं एक झाड आहे, हे बरोबर मक्याच्या शेजारीच आहे. आणि इथं अजून एक झाड आहे का, इथं एक झाड आहे, हे बी मिरचीचं झाड आहे मक्यामध्ये आलेलं. ही अशी मका होती आपली, आहे का, मका दिसते का, हे सगळे काढली आपण. आणि इथं तर मिरची चालू झाली, मिरची लागली आहे, चक्क मिरची इथं लागली आहे. हे बघा, हे दिसते का झाड मिरचीचं. इथं झाली, फांदी तुटली, आता कशामुळे तरी तुटली काय माहिती. ह्याला मिरची लागली होती, इथनं क्रॅक झाली. आता हे झाडाला फोटो बघा किती यायला लागलेत खालनं, तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर जवळजवळ ह्याला 2-3 मिरच्या बी लागलेत. म्हणजे मक्यामध्ये हे जसं थायलंडमधला मी व्हिडिओ बघितला तशा टाईपमध्ये बघा. हे मक्याच्या शेजारीच आहे का, हे झाड जे आहे मक्याच्या एकदम जवळ शेजारी आहे इथं. आणि इथं मका आहे, म्हणजे मक्याचा सपोर्ट घेऊन हे झाड येऊ शकतं. म्हणजे आपण थायलंडच्या सारखं आपण बी आपल्या इथं तशा प्रकारे मिरची लावली तर उत्पादन घेऊ शकतो. आता इथं आपण ॲडव्हान्सचा कार्यक्रम झाला होता, हे पडलं आहे त्याच्यामुळे हे यांनी छाटलं होतं. आता हे मिरचीचं झाड बघा तुम्ही कसं एकदम फ्रेश आहे, ह्याच्यावर एकसुद्धा स्प्रे नाही झाला, काही नाही झालं. आणि तरी बी पण आता ह्याला कळ्या यायला चालू झालेत मिरचीच्या, दिसतात का तुम्हाला कळ्या, आहे का, फ्लावरिंग चालू व्हायला लागले. हे एकसुद्धा स्प्रे न घेता मिरची अशी आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण मिरची बी लावू शकतो भारतामध्ये सुद्धा. पण सक्सेसफुल होईल का नाही काय माहीत नाही, पण एकदा ट्राय केलं पाहिजे. म्हणजे अशा मिरची लावून बघूया, एकदा 100% मी प्रयत्न करणार असं मिरची लावण्याचा.